हे बघा नर्मदा मैयाचे रूप, हे नर्मदा मैयाचे रूप आहे, एकदम बाल अवस्थेत आणि याचे नाव आहे दोन धारा असे नाव आहे। हे नाव द्विदल असे धारा असे म्हणून सांगितलेले आहे आणि एका मोठ्या पहाडामध्ये ही गुप्त धावून असे प्रकट केलेली मैया नदी नर्मदा मैया खूप पहाडी इलाक्यामध्ये प्रकट केलेली आहे। इथं खूप सुंदर असं वातावरण आहे, चांगलं स्थान असून परिक्रमावासी प्रत्येक परिक्रमावासी इथे दर्शन देऊन आपली मनोतमन्ना पूर्ण करण्याची भावना करत असतो। हे खूप मोठे दरी आहे, या दरीत इथे एक गुफा आहे। हे गुफेचे नाव आपल्याला कळवण्यात येत आहे, आता दाखवत आहे व्हिडिओमध्ये। या दोन धारा असे दाखवलेले आहे। बघा मैया इथे स्नान करत आहे। लेडीज म्हटलं म्हणजे मैया म्हटलेले जाते। मैया या नदीचे नावच मैया असे आहे, नर्मदा मैया असे तीर्थक्षेत्र आहे। हे बघा किती खूप मोठी दरी आहे, दरीत वरतून येणारी मैया आणि आपल्याकडची मैया यात आश्चर्यचकित होतं। हे बघा गुफा आहे, गुफेचं द्वार बंद आहे। वरते भोले शंकर, याच्या अंदर काहीच दिसत नाही आहे, परंतु सर्व काही आहे। हे बघा आमची नर्मदा मैया तिकडे शेवटे द्विदल धारांमध्ये उभी आहे। हे बघा, हात जोड ना। काळी घे असे ध्वज आहे। मध्ये उभी राहा, थोडीशी मध्ये। ये अजून पुढे, हा बस आता दोन्ही धारामध्ये येशील। हा बस, ओके। ये इकडे, हे घे इकडे। हे आमचे बाबूजी आहे, हे आमचे बाबा पुण्याचे आहे, हे आमचे साथीदार आहे। हां, हे आमचे बाबा एक आहे नैमिषारण्याचे बाबा आहे। नर्मदा हर, नर्मदा हर। हे घ्या, असं धर, फक्त काहीच नको करू तू, फक्त हां। आता मी जातो तिकडे हे करा। हा येतो, इकडे उभे राहा थोडेसे, इकडून उभे राहा तुम्ही इकडे। हा आता येतो। आला। असे हे खूप मोठमोठे पवित्र स्थान असून नैमिषारण्यासारखे ब्रह्मस्थान असलेले हे खूप मोठी आहे पहाडी। आणि ह्या पहाडीमध्ये वर खूप मोठा भला डोंगर आहे, डोंगरातील खालती सुद्धा दरी आहे, दरीमध्ये सुद्धा हे आमचे बाबा आहे नैमिषारण्यातील।